मित्रांनो, ट्रक ड्रायव्हिंगच्या त्या एका रात्रीने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. एक असा रस्ता जिथे फक्त अंधार डोळ्यांसमोर नव्हता, तर तो थेट आत्म्यांच्या आतपर्यंत उतरतो. समोर एक लहान मुलगा आला. त्याच्या हातात होती एक लोखंडी रॉड आणि त्यानंतर जे काही घडलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्या दिवशी माझा जीव तर कसाबसा वाचला, पण त्या एका रात्रीत मी माझी नोकरी सोडली आणि त्यासोबत बरंच काही गमावलं. तर चला जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड रोडवरील त्या भयानक आणि रहस्यमय रात्रीची खरी घटना, जिथे मला कायमचं बदलून टाकलं. ही गोष्ट आहे सन 2007 मधली. तेव्हाच मी ट्रक ड्रायव्हिंगचं काम सुरू केलं होतं. त्यावेळी डिसेंबर महिना चालू होता आणि याच महिन्यात मी ट्रक ड्रायव्हिंगचं काम पकडलं होतं. खरं तर याआधी मी माझी एक छोटी दुकान चालवत होतो, पण त्यातून काहीच नफा होत नव्हता. घरची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती. म्हणून मी शेवटी पुन्हा ट्रक ड्रायव्हिंगच्या कामात उतरण्याचा निर्णय घेतला. कारण खरं सांगायचं तर हे काम मला चांगलंच जमत होतं. जेव्हा मी कामासाठी पहिल्यांदा गोदामात पोहोचलो तेव्हा तिथे आधीच बरेच ट्रक ड्रायव्हर्स उभे होते. तसेच काही मोठे ट्रकही तिथे रांगेत लावलेले होते. पण मी तिथं पूर्णपणे नवीन होतो, म्हणून सर्वात आधी मी तिथल्या मालकाकडे गेलो. त्यांनी मला कामाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि पगाराबद्दलही बोलणं झालं. ते सगळं ठरवल्यावर मी बाहेर आलो आणि तिथे काम करणाऱ्या इतर ट्रक ड्रायव्हरशी ओळख करून घेतली. हळूहळू माझं त्यांच्याशी बोलणं सुरू झालं आणि थोड्याच वेळात त्यांच्याशी छान गट्टीही जमली. मला पहिल्याच दिवशी जे काम दिलं गेलं होतं ते मी मनापासून पूर्ण करायचं ठरवलं होतं. मला तिथून साधारण 30 किलोमीटर अंतरावर माल पोचवायचा होता. म्हणून आधी ट्रकच्या ट्रॉलीत माल भरला आणि मग मी डिलिव्हरीसाठी तिथून निघालो. थोड्याच वेळात मी हायवेवर आलो. त्या दिवशी मी खूपच आनंदात होतो, कारण मला माझ्या मनाप्रमाणे काम मिळालं होतं. जरी घरच्यांना हे काम अजिबात पसंत नव्हतं, तरी घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी मला परवानगी दिली होती. पहिली डिलिव्हरी मी व्यवस्थित पूर्ण केली आणि जेव्हा मी पुन्हा गोदामात परत आलो तेव्हा बराच उशीर झाला होता. रात्र आता बरीच गडद झाली होती. मलाही आता घरी निघायचं होतं, म्हणून ट्रकची चावी मालकाकडे परत दिली आणि जसा मी तिथून निघायला वळलो तितक्यात तिथेच उभे असलेले केशवराव, ज्यांच्याशी माझी सकाळी ओळख झाली होती, त्यांनी मला आवाज दिला. मी त्यांच्याजवळ गेलो. ते हसत म्हणाले, "काय रे संदीप, कसा गेला पहिला दिवस?" मीही हसत उत्तर दिलं, "बराच चांगला गेला साहेब." माझं उत्तर ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू थोडंसं कमी झालं. ते थोडे गंभीर होत म्हणाले, "संदीप, ऐक, तू इथे नवीन आहेस, म्हणून तुला काही गोष्टी आधीच माहिती असणं खूप गरजेचं आहे." मी थोडा गोंधळलो. "हो साहेब, सांगा ना, काय झालं?" माझ्या प्रश्नावर त्यांनी हळू आवाजात सांगितलं, "कर्जत जामखेडच्या पुढे एक जुना रस्ता आहे. लोक त्याला भुताटकीचा रस्ता म्हणतात. रात्री तिकडे जाणं शक्यतो टाळतात." हे ऐकून मी थोडा हसलोच. मला वाटलं ते माझी थट्टा करत असतील, पण त्यांच्या डोळ्यातला गंभीरपणा पाहून मी जरा शांत झालो. ते पुढे म्हणाले, "आमच्यासोबत काम करणारा एक ड्रायव्हर काही वर्षापूर्वी त्या रस्त्याने गेला होता आणि त्याच्यासोबत जे घडलं ते खूपच भयानक होतं." मी आता पूर्ण लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होतो. ते म्हणाले, "त्या रात्री खूप उशीर झाला होता. रस्ता पूर्ण ओसाळ होता. ना कुठली गाडी, ना कुठला माणूस. सगळीकडे फक्त काळोख. तेवढ्या त्याला रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी दिसली." मी मध्येच विचारलं, "मुलगी?" ते मान हलवत म्हणाले, "हो, आणि ती साधीसुधी मुलगी नव्हती. ती पूर्ण नवरीच्या वेशात उभी होती. तिच्या अंगावर लाल साडी होती, हातात हिरव्या बांगड्या होत्या, गळ्यात दागिने आणि चेहऱ्यावर असा काही विचित्र शांतपणा होता की बघणारा माणूस क्षणभर थबकून जाईल." ते पुढे म्हणाले, "ती दिसायला खूप सुंदर होती आणि आमच्या सोबतचा तो ड्रायव्हर थोडा बायकांच्या मागे लागणाऱ्या स्वभावाचा होता, म्हणून त्याने लगेच ट्रक थांबवला.
ट्रक थांबताच ती मुलगी हळू आवाजात म्हणाली, माझा भाऊ अडचणीत आहे, कृपया मदत करा. त्या मुलीच्या रूपावर भाळून तो ट्रक ड्रायव्हर खाली उतरला आणि मग तिच्या मागे चालत जाऊ लागला. सुरुवातीला त्याला काहीच विचित्र वाटलं नाही, पण जसजसा तो पुढे जाऊ लागला तसतसं त्याला जाणवू लागलं की तो रस्ता पूर्णपणे निर्जन आहे. त्याच्या ट्रकशिवाय तिथे एकही वाहन नव्हतं, ना पुढे ना मागे, फक्त थंड वारा आणि अंधार. तो त्या मुलीच्या मागे थोडं पुढे गेला आणि मग अचानक तो जागच्या जागी थिसून उभा राहिला, कारण त्याने जे पाहिलं ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. समोर एका मोठ्या झाडाजवळ एक माणूस उभा होता आणि त्या माणसाने एका दुसऱ्या माणसाला झाडाला उलटं टांगलं होतं आणि त्याचा गळा चिरत होता. असं भयानक दृश्य पाहताच त्या ड्रायव्हरचे हातपाय थंड पडले. भीतीने त्याच्या तोंडातून जोरात एक भेदक किंकाळी बाहेर पडली आणि त्या किंकाळीमुळेच समोर एका उभ्या असलेल्या त्या भेसूर माणसाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. जसं त्या माणसाने आपला चेहरा त्याच्याकडे वळवला तसं ते दृश्य पाहून तो ड्रायव्हर अक्षरशः गोठूनच गेला, कारण त्या माणसाचा चेहरा इतका विकृत, इतका भयावह होता की तसं रूप एखादा माणूस स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही. त्याचा चेहरा जणू एखाद्या जिवंत माणसाचा नव्हताच, तर जणू स्मशानातून उठून आलेल्या एखाद्या प्रेताचा होता. तो अजूनही जागच्या जागी उभा राहून थरथरत होता. तेवढ्यात त्याने बाजूला उभ्या असलेल्या त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला पाहताच त्याच्या डोळ्यात भीतीने अक्षरशः रक्त उतरलं, कारण आता ती मुलगी आधीसारखी अजिबात दिसत नव्हती. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक झाला होता, ओठ निळे पडले होते आणि तिच्या डोळ्यातून हळूहळू रक्ताचे थेंब वाहत होते. ते दृश्य इतकं भयानक होतं की ते पाहून त्याची आत्माच हादरून गेली. तो कसाबसा मागे सरकला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण जसा तो वळून पडायला निघाला तशी ती भुताटकी मुलगी त्याच्या मागे धावू लागली आणि मग सुरू झाली त्याच्या जीवाची खरी धावपळ. अंधारात धावताना तो अनेकदा घसरला, कधी काटेरी झुडपात अडकला, कधी दगडावर आपटला. त्याच्या हातांवर, पायांवर आणि चेहऱ्यावर बऱ्याच ठिकाणी ओरखळे पडले, पण तरीही तो कसाबसा पळत पळत परत आपल्या ट्रकजवळ पोहोचला. त्याने धडपडत ट्रकचं दार उघडलं आणि आत शिरताच लगेच दार बंद केलं. पण गोष्ट तिथे संपली नाही, कारण त्या भयानक मुलीने आणि त्या राक्षसी माणसाने ट्रकच्या आत घुसण्याचा खूप प्रयत्न केला. कधी दार आपटणं, कधी काचांवर हात मारणं, कधी ट्रक भोवती फेऱ्या मारणं. ते दोघेही जणू त्याला जिवंत सोडायच्या मनस्थितीत नव्हते. पण ट्रकच्या डॅशबोर्डवर ठेवलेली भगवान दत्तात्रयाची छोटी मूर्ती आणि बाजूला अडकवलेला हनुमानाचा फोटो यामुळे ते ट्रकच्या आत येऊ शकले नाहीत. तो ड्रायव्हर देवाचं नाव घेत थरथरत बसून राहिला आणि मग कसाबसा ट्रक सुरू करून तो तिथून थेट आमच्याकडे परत आला. इथे आल्यावर त्याने आम्हाला ही सगळी थरकाप उडवणारी गोष्ट सांगितली. केशवरावांनी मला हे सगळं सांगितल्यावर खरं सांगायचं तर माझ्याही मनात भीतीची एक थंड लहर पसरली. मी बाहेरून जरी शांत दिसत होतो तरी आतून मात्र माझं मन अस्वस्थ झालं होतं. तेवढ्यात केशवराव पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, संदीप, लक्षात ठेव, मालकाने तुला त्या रूटवर जाण्यासाठी कितीही सांगितलं किंवा कितीही जास्त पैसे देऊ केले तरीही तिकडे जायचं नाही. त्यांच्या या बोलण्यावर तिथे उभे असलेले बाकीचे ड्रायव्हर्सही मान हलवत त्यांना होकार देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा पाहून मला लगेच समजलं, हे लोक मला घाबरवण्यासाठी नाही तर माझ्या भल्यासाठी सांगत होते. हे सगळं मनात ठेवून मी तिथून घरी परतलो. घरी गेल्यावर मी जेवण केलं आणि मग झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो. पण त्या रात्रीची खरी सुरुवात तेव्हाच झाली, कारण झोप लागल्यावर माझ्या स्वप्नात तीच नवरीच्या वेशातली मुलगी आली जिच्याबद्दल केशवराव मला सांगत होते. ती माझ्याकडे एकटक पाहत उभी होती. तिचे डोळे रक्ताने भरलेले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र थंड स्मित होतं. मी स्वप्नात इतका घाबरलो होतो की माझ्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या. घाबरलेल्या अवस्थेतच मी देवाचं नाव घेत घेत पुन्हा डोळे मिटले आणि मग कधी झोप लागली हे मलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, तयार झालो आणि पुन्हा कामावर जाण्यासाठी निघालो. जेव्हा मी गोदामात पोहोचलो तेव्हा मी नेहमीप्रमाणे
तिथे ट्रक उभे होते आणि लोक आपापल्या कामात गुंतलेले होते. मी तिथे जाऊन उभा राहिलोच होतो. इतक्यात मालकाने मला आवाज दिला. मी त्यांच्या जवळ गेलो. ते म्हणाले, संदीप, तुला आज एक डिलिव्हरी करायची आहे आणि ती तुला संध्याकाळीच घेऊन जायची आहे. बाकीचं सगळं तुला अनिल सांगेल. तू अजून नवीन आहेस म्हणून काम नीट समजून घे. मी होकार दिला आणि मग तिथून बाहेर आलो. त्यानंतर मी संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागलो. संध्याकाळ झाली आणि मला जवळच्याच एका ठिकाणी डिलिव्हरीसाठी जायला सांगण्यात आलं. अंतर फार नव्हतं म्हणून मी ट्रक पुन्हा लोड करून घेतला आणि तेथून निघालो. त्यावेळी माझं मन ठीक होतं. मी हलक्या आवाजात गाणं गुणगुणत ट्रक चालवत होतो. रस्ता मोकळा होता आणि थंडीही जाणवत होती. थोड्याच वेळात मी माझी डिलिव्हरी पूर्ण केली आणि पुन्हा गोदामाच्या दिशेने परत निघालो. पण परत येईपर्यंत रात्र बरीच गडद झाली होती. जेव्हा मी गोदामाजवळ पोहोचलो तेव्हा मी पाहिलं की तिथे बरेच लोक एकत्र उभे होते. मी ट्रक पार करून त्यांच्याकडे गेलो, पण मला पाहताच ते सगळे हसू लागले. त्यांचं हसणं पाहून मी थोडा गोंधळलो. ते माझ्याकडे बघून का हसत आहेत हे मला अजिबात समजत नव्हतं. इतक्यात केशवराव माझ्याकडे आले आणि म्हणाले, काय रे संदीप, कसा आहेस? मी उत्तर दिलं, मी ठीक आहे हो, काही नाही. मी एवढंच बोललो होतो तेवढ्यात तिथे उभा असलेला आणखी एक ट्रक ड्रायव्हर पुढे आला. तो म्हणाला, तुला माहिती आहे का 3 दिवसांपूर्वी माझ्यासोबत काय घडलं होतं? मी त्याच्याकडे पाहत विचारलं, काय झालं होतं? तो थोडा गंभीर झाला आणि मग सांगू लागला, 3 दिवसांपूर्वी मी माझा ट्रक घेऊन कर्जतच्या पुढच्या जुन्या पुलाजवळच्या रस्त्याने जात होतो. रात्र झाली होती. रस्ता पूर्ण शांत होता आणि अचानक मला दिसलं की रस्त्याच्या अगदी मधोमध एक म्हातारा माणूस आडवा पडलेला आहे. तो इतक्या विचित्र पद्धतीने पडला होता की मला वाटलं कदाचित त्याला काहीतरी झालं असेल, म्हणून त्याने ट्रक तिथेच थांबवला. मी ट्रक थांबून जोरात हॉर्न वाजवला, 1दा 2दा 3दा, पण तरीही तो म्हातारा तसाच पडून राहिला. मला काहीच कळेना की हा माणूस जिवंत आहे की मेलेला. मग तो ड्रायव्हर ट्रकमधून खाली उतरला, पण जसं तो खाली उतरून त्या जागेकडे गेला तसं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण जो म्हातारा काही क्षणांपूर्वी रस्त्याच्या मधोमध पडलेला होता तो आता तिथे नव्हताच. तो ड्रायव्हर घाबरला. त्याने लगेच आजूबाजूला पाहायला सुरुवात केली आणि मग त्याने जे पाहिलं ते पाहून तो अक्षरशः सुन्न झाला. कारण तोच म्हातारा आता रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्या पुलाच्या कठड्यावर उभा होता आणि खाली काळोख्या नाल्याकडे एकटक पाहत होता. मी त्याला आवाज दिला, अहो काका, तुम्ही तिथे काय करताय? पण माझ्या आवाजाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हातारा अजूनही तसाच खाली पाहत उभा होता, एकदम न हलता, एकदम न बोलता, जणू तो माणूसच नव्हता. मी त्याला पुन्हा एकदा आवाज दिला, अहो काका ऐकताय ना? पण मागच्या वेळेसारखंच यावेळीही मला कुठलंच उत्तर मिळालं नाही. त्या शांततेमुळे माझ्या अंगावर काटा आला. मग मी थोड्या भीतीनेच त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मी जसा त्या म्हाताऱ्या माणसाच्या जवळ पोहोचलो तसाच अचानक तो पुलाच्या कठड्यावरून थेट खाली उडी मारून गेला. ते दृश्य पाहताच माझ्या तोंडातून जोरात एक किंकाळी बाहेर पडली. माझं हृदय अक्षरशः घशात आलं होतं. मी घाबरत पुलाच्या खाली डोकावून पाहिलं आणि जे पाहिलं त्याने माझ्या आत्म्यालाच हादरवून टाकलं. कारण खाली कोणीच नव्हतं, ना तो म्हातारा, ना कुठलं शरीर, ना कुठली हालचाल. जणू काही तो खाली पडलाच नव्हता. हे पाहून मी पूर्णपणे हादरलो. आता मला प्रचंड भीती वाटू लागली होती. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे मला तिथे अजूनही कोणीतरी असल्याचा स्पष्ट भास होत होता. मी तिथून पुढे सरकायला सुरुवात केलीच होती. इतक्यात माझ्या अगदी मागून एक विचित्र थंड आवाज आला. तो आवाज ऐकताच माझ्या पायातलं बळच निघून गेलं. मी भीतीने थरथरत मागे वळून पाहिलं आणि ते पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. कारण माझ्या मागे पुन्हा तोच म्हातारा उभा होता. पण यावेळी त्याचं रूप आधीपेक्षाही जास्त भयानक होतं. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. त्याचा चेहरा पुन्हा काळाकुट्ट झाला होता आणि त्याच्या शरीरावर फक्त हाडकुडा सांगाडा चोरल्यासारखा दिसत होता. त्याने अंगावर फाटके, चिरलेले आणि चिखलाने माखलेले कपडे घातले होते. हे सगळं पाहून मला लगेच समजलं
तो माणूस नव्हता, तो एक अशुभ्र आत्मा होता. मी तिथेच घाबरून स्तब्ध उभा होतो. इतक्यात तो म्हातारा माझ्याकडे पाहत एका खडबडीत आवाजात म्हणाला, तू इथे कशासाठी आलायस? त्याचा प्रश्न ऐकताच मी क्षणभर गोंधळून गेलो. माझ्या डोक्यात एकाच विचार फिरू लागला, हा नेमका काय बोलतोय? कारण तो कुठल्या घरात नव्हता ना एखाद्या खाजगी जागेत, तो तर रस्त्यावर उभा होता. मग तो असा मला का विचारत होता? मी अजून त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीच अचानक त्याने माझा गळा पकडला. त्याची पकड इतकी जोरदार होती की एका क्षणातच माझा श्वास अडकला. मला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. मी माझ्या पूर्ण ताकदीने त्याचा हात दूर सारायचा प्रयत्न करू लागलो, पण त्याची पकड इतकी भयंकर मजबूत होती की मी काही केलं तरी माझा गळा त्याच्या हातातून सुटत नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर काळोख यायला लागला. छातीत जणू काही स्फोट होत होता आणि तेवढ्यात अचानक त्याने स्वतःहूनच माझा गळा सोडून दिला. मी लगेचच जोरात श्वास घेतला, जणू मी मृत्यूच्या तोंडातून परत आलो होतो. आणि मग एक क्षणही न घालवता मी तिथून पळायला सुरुवात केली. पण मी काही पावलं पुढं गेलो असेन तेवढ्यात कोणीतरी माझा पाय घट्ट पकडला. मी तोल जाऊन जोरात खाली पडलो. माझ्या तोंडून वेदनेने आवाज निघाला. मी खाली पाहिलं आणि माझ्या अंगातलं उरलेलं रक्तही घोटलं. तोच म्हातारा माझा पाय पकडून बसला होता आणि मग तो मला रस्त्यावरून ओढत ओढत फरफटत नेऊ लागला. माझ्या पाठीवर, हातांवर, कोपरांवर, गुडघ्यांवर दगड आणि माती घासले जाऊ लागले. माझ्या अंगावर एका मागोमाग एक ओरखडे, जखमा आणि चिरे पडू लागले. मी वेदनेने ओरडत होतो, कळवळत होतो, पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. तो मला निर्दयीपणे ओरडतच राहिला. आणि अचानक जसं हे सगळं सुरू झालं होतं तसंच अचानक ते थांबलं. त्याने मला तिथे सोडून दिलं. मी थरथरत उठलो आणि घाबरून आजूबाजूला पाहू लागलो, पण तिथे आता कोणीच नव्हतं. ना तो म्हातारा, ना कुठली सावली, ना कुठला आवाज. आता मला पूर्णपणे समजलं होतं, मी अडकलो होतो आणि जर मी या ठिकाणाहून आता लगेच बाहेर पडलो नाही तर कदाचित हीच रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरली असती. मी कसाबसा उठलो आणि पुढे चालायला लागलो, पण काही पावलं गेल्यावरच मला पुन्हा एकदा माझ्या मागे कोणीतरी असल्याचा भास होऊ लागला. यावेळी मात्र माझी भीती शिगेला पोहोचली होती. माझा घसा कोरडा पडला होता, श्वास धाप लागल्यासारखा चालू होता आणि मग माझ्या खांद्यावर एक नाही, दोन नाही तर अनेक हातांचा स्पर्श जाणवू लागला. ते जाणवताच माझ्या छातीत धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःचा श्वासही ऐकू येईना. त्या क्षणी माझ्या कानात फक्त माझ्या स्वतःच्या धापा आणि धडधडच घुमत होती. मी भीतीने मागे वळून पाहिलं आणि ते दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या मागे बरेच लोक उभे होते, पण ते लोक खरे लोक नव्हते. त्यांची शरीरं अर्धवट, काळसर आणि धुसर दिसत होती आणि त्यांचे चेहरे जणू जळालेले होते आणि त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे, निर्विकार आणि मृद होते. हे पाहून मला लगेच कळलं, त्या आत्मा होत्या आणि मी चुकून त्यांच्या सापड्यात अडकलो होतो. मी त्या सगळ्यांच्या मध्ये एकदम शांत उभा राहिलो, कारण मला माहिती होतं जर मी तिथे काहीही वेडेपणा केला किंवा पळायचा प्रयत्न केला तर ते मला तिथल्या तिथे संपवतील. म्हणून मी फक्त माझी भीती आतच दाबून गप्प उभा राहिलो. इतक्यात त्या सगळ्या आत्म्यांनी हळूहळू आपली बोटं पुलाच्या खाली दाखवायला सुरुवात केली. सगळे एकाच दिशेने इशारा करत होते आणि मग त्यांच्यातल्या कुणाचा तरी घोगरा, तुटक आवाज माझ्या कानावर आला, तिथे जा. मला तिकडे अजिबात जायचं नव्हतं, पण त्या क्षणी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून मी घाबरत घाबरत पुलाच्या कडेला जाऊन पाहिलं आणि ते पाहून माझे होशच उडाले. कारण पुलाच्या खाली एक उलटलेली बस पडली होती. बस पूर्णपणे चुराडा झाल्यासारखी दिसत होती. आजूबाजूला काचांचे तुकडे, पाकलेलं लोखंड आणि रक्ताचे डाग पसरलेले होते आणि तिथे अनेक लोक मृत अवस्थेत पडलेले होते. काही अजूनही जिवंत होते, पण गंभीर जखमी अवस्थेत. कोणी मदतीसाठी हात पुढे करत होतं, कोणी तळफळत होतं, कोणी वेवळत होतं. काही लहान मुलं वेदनेने रडत होती, काही स्त्रिया किंचाळत होत्या, तर काहींनी
तिथेच आपला शेवटचा श्वास घेतला होता. ते दृश्य इतकं भीषण होतं की माझ्या डोळ्यासमोरचं सगळं धुसर व्हायला लागलं. मी अजूनही पुलाखालीच पाहत उभा होतो. तेवढ्यात माझ्या कानात अचानक लोकांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा, आक्रोशाच्या भयानक आवाजांनी भरायला सुरुवात केली. सुरुवातीला आवाज हलका होता, पण पुढच्या क्षणाला तो इतका वाढला की जणू शेकडो लोक एकाच वेळी माझ्या कानात ओरडत होते. त्या किंकाळ्या माझ्या कानात भयानकपणे घुमू लागल्या. माझं डोकं ठणकू लागलं, कान जळायला लागले आणि काही क्षणातच माझ्या कानातून रक्त वाहू लागलं. हे होताच माझ्या डोळ्यांसमोर गडद काळोख पसरला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी मला तिथे पडलेलं पाहिलं आणि उठवलं. तेव्हापासून मी त्या रस्त्यावर पुन्हा कधीच गेलो नाही. त्या ड्रायव्हरची गोष्ट ऐकून आता माझ्या मनातही खरंच भीती बसायला लागली होती. आता तर त्या पुलाजवळच्या रस्त्याचं नाव ऐकूनही माझ्या अंगावर काटा यायला लागला होता. पण मी अजून त्या लोकांशी बोलतच होतो. तेवढ्यात माझी नजर एका वेगळ्याच गोष्टीवर गेली. मी पाहिलं, कर्जत जामखेडच्या त्या भुताटकी रस्त्याकडे आमच्यातलाच एक ड्रायव्हर ट्रक घेऊन जात होता. हे पाहून मी थोडा गोंधळलो, कारण कालपर्यंत हेच लोक त्या रस्त्याबद्दल भुताटकी, जीवघेणा असं सगळं सांगत होते आणि आज त्यांच्यातलाच माणूस तिथे डिलिव्हरीसाठी जात होता. तेवढ्यात मला आणखी एक गोष्ट जाणवली. त्यांची हसण्याची पद्धत. ते सगळे बोलता बोलता मध्येच कारण नसताना पुन्हा पुन्हा हसत होते. त्यांचं ते हसणं मला आता विचित्र वाटायला लागलं. जणू काही हे लोक मला घाबरवत होते. आणि त्या क्षणी माझ्या मनात एक विचार चमकून गेला. जर हे रस्ते खरंच इतके भुताटके असतील तर हे लोक स्वतः तिथे डिलिव्हरीसाठी का जात आहेत? याचा अर्थ हे लोक खोटं बोलत आहेत किंवा मग त्यांच्या मागे काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता. ही गोष्ट माझ्या मनात खोलवर घर करून बसली होती. त्या दिवशी मी तिथून थेट घरी परतलो आणि घरी गेल्यावर मी बराच वेळ हाच विचार करत बसलो. हे लोक मला मुद्दाम घाबरवून स्वतः जास्त पैसे मिळणाऱ्या रूट्स घेतायत का? हळूहळू माझ्या डोक्यात सगळं बसायला लागलं. आता मला खात्री वाटू लागली होती की हे लोक मला उल्लू बनवत आहेत. आणि त्या रात्री मी एक मनात निर्णय घेतला. आता मी सुद्धा त्या रस्त्यावर जाईन जिथे जास्त पैसे मिळतात. काय खरं आणि काय खोटं हे मला स्वतः पाहायचं होतं. आणि हा विचार करत करत मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठताच मला आठवलं, आज माझी रात्रीची ड्युटी होती, कारण मालकाने माझी शिप आता रात्रीची केली होती. मग दिवसभर मी घरीच आराम केला आणि संध्याकाळ होताच मी पुन्हा गोदामाच्या दिशेने निघालो. जेव्हा मी गोदामात पोहोचलो तेव्हा मालकाने मला बोलावलं. ते म्हणाले, संदीप, आज तुला एक नवीन साईटवर माल पोचवायचा आहे. मी लगेच होकार दिला, कारण आता मी ठरवलंच होतं यावेळी मी घाबरणार नाही. मग ट्रक लोड करण्यात आला आणि मी रात्रीच्या त्या प्रवासासाठी तयार झालो. मी अजून ट्रक लोड करून घेतच होतो. तेवढ्यात माझ्यासोबत काम करणारे काही ड्रायव्हर्स माझ्याजवळ आले. त्यांच्यात दिलीप भाऊही होते. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, अरे संदीप, आज कोणत्या रूटवर काम मिळालं तुला? मी सहजच उत्तर दिलं, बीड साईडकडचा रूट मिळालाय. मी एवढंच बोललो होतो. तेवढ्यात तिथे उभे असलेले दिलीप भाऊ अचानक गंभीर झाले. ते म्हणाले, अरे त्या रूटवर जाऊ नकोस रे, तो रस्ता फारच धोकादायक आहे. त्यांच्या आवाजातली भीती यावेळी जरा जास्तच खाली वाटत होती. मी त्यांच्याकडे पाहत विचारलं, का? काय झालं होतं तिथे? तेवढ्यात त्यांनी जे सांगायला सुरुवात केली ते ऐकून तर माझ्याही अंगावर काटा आला. ते म्हणाले, आमच्यातलाच एक ड्रायव्हर होता तानाजी, आणि त्याच्यासोबत त्याचा खलाशी होता विपुल. एकदा ते दोघेही याच रस्त्याने माल घेऊन निघाले होते. आणि जसा जसा प्रवास पुढे सरकत गेला तसं तसं रात्रीचा काळोख अजूनच गळत होत गेला. ते म्हणाले की त्या रात्री तो रस्ता पूर्णपणे निर्जन होता. धनाजीच्या ट्रकशिवाय तिथे दुसरं एकही वाहन दिसत नव्हतं. धनाजी ट्रक चालवत होता आणि विपुल त्याच्या शेजारी बसला होता. सगळं सुरळीत चाललं होतं, पण अचानक धनाजीच्या कानात लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. त्या आवाजात इतकी वेदना होती की ऐकणाऱ्याचं हृदयही हादरेल. धनाजी दचकला. त्याने लगेच ट्रकच्या बाहेर नजर टाकली, पण बाहेर कोणीच नव्हतं. तो विचार करू लागला, हे आवाज कुठून येत आहेत? तो अजून हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
तेवढ्यात अचानक त्याच्या ट्रकच्या अगदी समोर एक लहान मुलगा उभा दिसला. तो मुलगा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. त्याच्या अंगावरच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि तो हात हलवत जोरजोरात मदतीचा इशारा करत होता. धनाजीने ते पाहताच लगेच ट्रक थांबवला. ट्रक थांबता शेजारी बसलेल्या विपुलने विचारलं, काय झालं? ट्रक का थांबवला? धनाजीने काही न बोलता समोर बोट दाखवलं. विपुलने पुढे पाहिलं आणि त्यालाही तोच रक्ताने माखलेला छोटा मुलगा दिसला. तो दचकत म्हणाला, अरे हा कोण आहे आणि इतक्या रात्री याची अशी अवस्था कशी झाली? धनाजी आणि विपुल दोघंही ट्रकमधून खाली उतरले. ते खाली उतरताच तो मुलगा थेट त्यांच्याजवळ आला आणि रडवेल्या आवाजात त्यांच्याकडे मदतीची भीक मागू लागला. धनाजीने त्याच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं बाळा? तुझी ही अवस्था कशी झाली? धनाजीचं बोलणं ऐकताच तो मुलगा थरथरत्या हाताने समोर बोट दाखवत म्हणाला, त्या शाळेत चला. धनाजीने समोर पाहिलं आणि त्याला रस्त्याच्या थोड्या आत एक जुनी बंद पडलेली शाळा दिसली. त्या शाळेभोवती पूर्ण काळोख पसरला होता. शाळेच्या कंपाऊंडमध्ये ना एकही दिवा ना एकही आवाज, फक्त भयानक शांतता. धनाजीने त्या मुलाला विचारलं, शाळेत काय आहे? पण तो मुलगा काही न बोलता फक्त त्यांना आत घेऊन जाऊ लागला. धनाजीला आता असं वाटू लागलं की कदाचित आणखी काही मुलं त्या शाळेत अडकली असतील आणि त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं असेल. म्हणून सत्य जाणून घेण्यासाठी धनाजी आणि विपुल दोघेही त्या मुलाच्या मागे शाळेच्या आत जाऊ लागले. पण जसे जसे ते शाळेच्या आत शिरू लागले तसं त्यांना काहीतरी अस्वाभाविक जाणवू लागलं. हवा अचानक थंड झाली होती. जणू आतमध्ये कोणीतरी त्यांच्याकडे नजर रोखून पाहत होतं. पण ना काही दिसत होतं ना काही समजत होतं. आणि मग ते दोघे शाळेच्या मुख्य हॉलमध्ये पोहोचले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांचं संपूर्ण शरीरच थरथरायला लागलं. कारण तिथे अनेक लहान लहान मुलांची मृतदेह पडली होती. ते दृश्य इतकं भयानक होतं की त्यांचा श्वास घेणंही अवघड झालं. कुठल्या मुलाचे डोळे बाहेर आलेले होते, कुठल्याचा चेहरा फाटलेला होता, तर काही मुलं उलटी लटकलेली दिसत होती. त्या बंद पडलेल्या शाळेच्या आतलं ते दृश्य मानवी नव्हतंच. ते जणू एखाद्या नरकाचं दार होतं. असं भयानक दृश्य त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्या दोघांची आतपर्यंत आत्मा हादरली होती. त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. त्यांच्या तोंडून आवाजही निघेना. त्या क्षणी त्यांना तिथून बाहेर पडणंही जवळजवळ अशक्य वाटत होतं. पण आता भीती इतकी वाढली होती की त्यांनी एकही क्षण न दवळता तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कसेबसे ते दोघं त्या शाळेबाहेर आले. पण बाहेर येईपर्यंत विपुलची अवस्था खूपच बिघडली होती. त्याचा चेहरा पांढरा फाटक झाला होता. त्याचे हात थरथरत होते. तो एकही शब्द बोलत नव्हता. धनाजीने त्याला कसंबसं धरून ट्रकजवळ आणलं. दोघेही ट्रकमध्ये बसले आणि धनाजीने ट्रक तिथून वेगाने काढला. सुरुवातीला तो काही बोलला नाही, पण काही अंतर गेल्यावर त्याला जाणवलं विपुल अजूनही पूर्ण शांत आहे. ना आवाज ना हालचाल. धनाजीने त्याला हाक मारली, विपुल, अरे बोल ना, काय झालं तुला? पण काहीच उत्तर नाही. धनाजीने पुन्हा त्याला हलवलं, तरीही काही प्रतिसाद नाही. मग त्याने ट्रक बाजूला थांबवला आणि जसं त्याने विपुलला हलकंसं हलवलं तसाच विपुल खाली कोसळला. धनाजी घाबरला. त्याने लगेच त्याचा श्वास तपासला आणि ते पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण विपुलचा श्वास थांबला होता. त्याचा खलाशी तिथेच मेला होता. धनाजीने घाबरून त्याच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तिथल्या डॉक्टरांनीही तेच सांगितलं, तो या जगात नाही. यानंतर धनाजीने ही सगळी घटना आम्हाला येऊन सांगितली आणि तेव्हापासून तर रस्ता आमच्यासाठी फक्त रस्ता राहिला नव्हता, तर एक शापित जागा बनली होती. दिलीप भाऊंची ही गोष्ट ऐकून माझ्या मनात आता वेगळेच प्रश्न सुरू झाले. मी मनात विचार करू लागलो, कुठे हे लोकही माझं काम हळप करायला तर मला घाबरत तर नाहीत ना? कारण आतापर्यंत प्रत्येकजण मला वेगवेगळ्या रस्त्यांबद्दल वेगवेगळ्या भूतांच्या गोष्टी सांगत होते आणि त्याचवेळी ते स्वतः मात्र काम करत होते. म्हणून यावेळी मी दिलीप भाऊंच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. मी शांतपणे ट्रक घेऊन तिथून निघालो. काही वेळानंतर मी त्या रस्त्यावर पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मी चारही बाजूंना नजर फिरवायला सुरुवात केली. मी मनात विचार करत होतो,
बघूया खरंच इथे काहीतरी आहे का. पण मला तिथे काहीच विचित्र दिसलं नाही. ना काही सावली, ना काही आवाज, ना काही भयानक हालचाल. मात्र थोडं पुढे गेल्यावर मला रस्त्याच्या कडेला एक जुनी शाळा दिसली. ते पाहताच माझ्या डोक्यात दिलीप भाऊंच्या गोष्टी फिरू लागल्या. मी ट्रक चालवतच त्या शाळेकडे पाहत राहिलो. पण तिथे ना कोणी मूल दिसत होतं, ना काही रक्त, ना काही भुताटकी हालचाल. सगळं अगदी शांत होतं. त्या क्षणी मी अगदी नेहमीसारखाच सामान्य वाटत होतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकीशी शंका मात्र होतीच. मी तो रस्ता पार करून साईटवर पोहोचलो. तिथे ट्रकमधला माल उतरवला आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. परत येताना त्या रस्त्याजवळच मला एक लहानशी टपरी दिसली. ती एक साधीशी चहाची टपरी होती. रात्र बरीच झाली होती आणि मलाही थोडा थकवा आला होता. म्हणून मी ट्रक बाजूला लावला आणि खाली उतरून त्या टपरीवर चहा प्यायला गेलो. मी निवांतपणे चहाचा घोट घेत उभा होतो. तेवढ्यात माझ्या मनात विचार आला, का नाही या टपरीवाल्यालाच या शाळेबद्दल विचारून पाहू. मग मी त्याच्याकडे पाहत विचारलं, इथं काही वर्षापूर्वी शाळेत काही मोठा अपघात झाला होता का. माझं बोलणं ऐकून तो दुकानदार थोडा हसला आणि म्हणाला, साहेब तुम्ही जसं बोलताय तसं काही झालेलं नाही इथे. हे ऐकून मी चकित झालो. तो पुढे म्हणाला, पण हो, ही शाळा जेव्हा बांधली जात होती तेव्हा काही मजुरांचा अपघाती मृत्यू झाला होता. तो चहावाला पुढे सांगू लागला. आणि नंतर जेव्हा शाळा सुरू झाली आणि मुलं इथे शिकायला यायला लागली तेव्हा काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या. कधी मुलांना वर्गात विचित्र आवाज ऐकू यायचे, कधी शाळेतील पंखे आपोआप सुरू व्हायचे, कधी रिकाम्या वर्गातून बोलण्याचे आवाज यायचे. हळूहळू शिक्षक आणि मुलं दोघेही घाबरू लागले आणि शेवटी ती शाळा बंदच करण्यात आली. तो दुकानदार शेवटी म्हणाला, पण इथे कोणत्याही ट्रक ड्रायव्हरचा किंवा खलाशाचा मृत्यू झाला नाही. हे ऐकताच माझ्या डोक्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या. आता मला जवळजवळ खात्री झाली होती. गोदामातले लोक मला मुद्दाम खोट्या गोष्टी सांगत होते. हो, त्या शाळेबद्दल काहीतरी विचित्र नक्की होतं, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी बहुधा खोट्या होत्या. चहा संपून मी लगेच तेथून निघालो आणि काही वेळातच मी परत गोदामात पोहोचलो. गोदामात परतल्यावर मी सर्वात आधी दिलीप भाऊंना शोधायला सुरुवात केली. कारण आता मला त्यांना सरळ विचारायचं होतं, तुम्ही मला का खोटं सांगितलं. पण मी बराच वेळ शोधूनही दिलीप भाऊ मला कुठे दिसले नाहीत. तर त्या दिवशी दिलीप भाऊ मला तिथे भेटले असते तर कदाचित माझी त्यांच्याशी तिथेच जोरदार बाचाबाची झाली असती. पण ते कुठेच दिसले नाहीत. म्हणून शेवटी मी तिथून थेट माझ्या घरी परतलो. कारण माझं त्या दिवसाचं काम संपलं होतं आणि पहाटही जवळ आली होती. घरी पोहोचल्यानंतर मी काही विचार न करता थेट झोपलो आणि जेव्हा संध्याकाळी माझी झोप उघडली तेव्हा मी पुन्हा कामावर जाण्यासाठी तयार झालो. थोड्याच वेळात मी परत गोदामात पोहोचलो. तोपर्यंत रात्र बरीच झाली होती. गोदामात गेल्यावर मी पाहिलं की त्या रात्री सगळेच ड्रायव्हर्स एकत्र उभे राहून गप्पा मारत होते. मी त्यांच्याजवळ गेलो आणि तेव्हाच माझ्या नजरेस पडलं केशवराव आणि दिलीप भाऊ दोघंही तिथे एकत्र उभे होते. मी नेहमीप्रमाणे त्यांना विचारलं, काय भाऊ, कसं चाललंय. आणि मग मीही तिथेच त्यांच्याजवळ उभा राहिलो. मी अजून तिथेच उभा होतो. तेवढ्यात मालकाच्या केबिनमधून एक अनोळखी माणूस बाहेर येताना मला दिसला. त्या माणसाच्या चेहऱ्यावरची काळजी, भीती आणि अस्वस्थता अगदी स्पष्ट दिसत होती. तो माणूस खूपच त्रस्त दिसत होता. त्याला पाहताच मी त्याला विचारलं, काय झालं, एवढं परेशान का दिसताय. तो माणूस थोडा वेळ शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मी मालकाकडे माझे पैसे मागायला गेलो होतो. मग पैसे दिले नाही का अजून. तो एक कडू हसू देत म्हणाला, कारण मी आधी इथे काम करत होतो, पण मी एक घटना सांगून इथे नोकरी सोडली. मालकाला वाटतं मी खोटं बोललो. त्याचा चेहरा पाहून मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. मग मी त्याला जवळच्या चहाच्या टपरीवर घेऊन गेलो. आम्ही दोघे तिथे चहा पेत बसलो होतो. मग मी त्याला शांतपणे विचारलं, नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत. त्याने खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, मला एकदा जामखेडच्या पलीकडच्या एका लांबच्या रूटवर जायचं काम मिळालं होतं. त्या रात्री मी आणि माझा क्लीनर दोघेही माल घेऊन निघालो होतो. तो पुढे म्हणाला,
रात्र खूप गडद झाली होती आणि रस्ता पूर्ण सुनसान होता. रस्त्यात मला एक जुना गंजलेला फलक दिसला. मी लगेच विचारलं, त्यावर लिहिलं काय होतं? तो मान हलवत म्हणाला, तेच तर मला समजलंच नाही. त्या फलकावर काहीतरी लिहिलेलं होतं, पण गंज आणि मातीमुळे अर्धे अक्षरच पुसट झाले होते, म्हणून तो फलक त्याला वाचता आला नाही. तो पुढे म्हणाला, मी त्यावेळी माझ्याच विचारात होतो, म्हणून त्या बोर्डकडे फारसं लक्ष न देता मी पुढे निघून गेलो. पण जसा मी त्या फलकाच्या पुढे गेलो तसं अचानक माझ्या ट्रकमध्ये काहीतरी विचित्र घडायला लागलं. तो माणूस आता थरथरत बोलत होता. तो म्हणाला, ट्रकची हेडलाईट आपोआप लुकलुकायला लागली. स्टेअरिंग माझ्या हातातून सुटल्यासारखं स्वतःच फिरायला लागलं आणि ट्रकचं कंट्रोल हळूहळू माझ्या हाताबाहेर जाऊ लागलं. हे ऐकून माझ्याही अंगावर काटा आला. तो पुढे म्हणाला, मी ट्रक थांबवायचा खूप प्रयत्न केला. मी ब्रेक दाबले, स्टेअरिंग पकडलं, पण काही केलं तरी ट्रक ऐकत नव्हता. तो आणि त्याचा क्लीनर दोघेही यातून घाबरून गेले होते. आणि मग काही अंतर गेल्यावर ट्रक अचानक आपोआप थांबला. पण त्या सुनसान रस्त्यावर त्यांना काहीच दिसत नव्हतं, ना माणूस, ना प्राणी, ना काही अपघात. मग हे सगळं काय होतं याचा त्यांना काहीच अंदाज येत नव्हता. त्याने पुढे सांगितलं, मी लगेच ट्रकची चाबी फिरवली, पण ट्रक स्टार्टच होत नव्हता. तो वारंवार प्रयत्न करत राहिला, एकदा दोनदा, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याचा क्लीनर सतत खिडकीतून बाहेर डोकावत होता. जणू काही त्याला कोणीतरी बाहेर उभं असल्याचा संशय येत होता. पण काही वेळानंतर ट्रक अचानक स्वतःहूनच स्टार्ट झाला. हे पाहताच त्या माणसाला एक गोष्ट स्पष्ट समजली, इथे नक्कीच काहीतरी चुकत होतं. पण ते नेमकं काय होतं हे अजूनही त्याला कळलं नव्हतं. त्या क्षणी त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कसंही करून इथून जिवंत बाहेर पडायचं. मग त्याने ट्रक पुन्हा पुढे चालवायला सुरुवात केली. पण काही अंतर पुढे गेल्यावर ट्रक पुन्हा एकदा आपोआप बंद पडला. आणि यावेळी त्यांच्यासमोर जे दृश्य होतं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं. कारण रस्त्याच्या अगदी मधोमध एक लहान मुलगा उभा होता. त्याच्या हातात लोखंडी रॉडसारखं काहीतरी होतं. तो मुलगा अगदी न हलता न बोलता ट्रकच्या दिशेने पाहत उभा होता. तो म्हणाला, आमची हिंमतच होत नव्हती की खाली उतरून पाहावं हा मुलगा नेमका कोण आहे. म्हणून ते दोघेही भीतीने ट्रकमध्येच बसून राहिले. पण तो मुलगा जिथे होता तिथेच उभा राहिला. ना तो हल्ला ना काही बोलला, फक्त ट्रककडे पाहत राहिला. तो माणूस ट्रक पुन्हा सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याच्या सगळ्या प्रयत्नांचा काहीच उपयोग होत नव्हता. आणि तेवढ्यात अचानक तो मुलगा ट्रकच्या समोरच्या काचेसमोर येऊन उभा राहिला. आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि तो चेहरा पाहताच त्या माणसाच्या क्लीनरने तिथल्या तिथे शुद्ध गमावली. कारण त्या मुलाचा चेहरा मानवी नव्हताच. त्याचे डोळे खोल केलेले, चेहरा जखमांनी भरलेला, ओठ फाटलेले आणि हातात ती लोखंडी रॉड. ते दृश्य इतकं भयानक होतं की त्या माणसाचं स्वतःचंही भान सुटलं. तो म्हणाला, मी सुद्धा घाबरून बेशुद्धच पडलो होतो बहुतेक. आणि जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो ट्रकमध्येच होता. तो ठीक होता, पण त्याचा क्लीनर गायब झाला होता. हे सांगताना त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी ट्रकभर शोधलं, आजूबाजूला पाहिलं, पण तो कुठेच नव्हता. आता तो पूर्णपणे हादरला होता. पण त्या क्षणी स्वतःचा जीव वाचवणं त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून त्याने कसाबसा ट्रक सुरू केला आणि तिथून निघायचा प्रयत्न केला. पण जसं त्याने ट्रक पुढे घेतला तोच मुलगा पुन्हा समोर दिसू लागला. कधी रस्त्याच्या उजवीकडे, कधी डावीकडे, कधी अगदी समोर. जणू काही तो ट्रकच्या भोवतीच फिरत होता. तो पुढे म्हणाला, मी जसा तिथून पळण्याचा प्रयत्न करत होतो तसं माझ्या चारही बाजूंनी एक विचित्र भयानक आवाज घुमू लागला. तो आवाज इतका तीव्र होता की त्याच्या कानांना त्रास होऊ लागला. पण तो काही थांबला नाही. तो फक्त ट्रक पुढे चालवत राहिला. आणि मग त्याने जे पाहिलं ते आजही त्याच्या डोळ्यासमोर जिवंत होतं. तो थरथरत म्हणाला, मी पाहिलं तोच मुलगा माझ्या क्लीनरला पायाने ओढत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या उद्ध्वस्त वाड्यासारख्या जागेकडे घेऊन जात होता. हे दृश्य पाहून एका क्षणासाठी त्याच्या मनात विचार आला, ट्रक थांबून त्याला वाचवू का? पण भीती इतकी प्रचंड होती की त्याची हिंमतच झाली नाही.
आणि तो त्याच दहशतीत तिथून ट्रक घेऊन पळून गेला. थोडं पुढे गेल्यावर त्याच्या मनात एक प्रश्न आला, त्या मुलाने मला काही केलं नाही, पण का? नंतर त्याला त्याचं उत्तर मिळालं. तो म्हणाला, माझ्या डाव्या हाताच्या मनगटावर एक ताईत बांधला होता. तो माझ्या वडिलांनी लहानपणीच माझ्या हाताला बांधला होता. त्याला वाटत होतं कदाचित त्याच ताईतामुळे तो शैतानी मुलगा माझ्याजवळ येऊ शकला नाही. पण त्याचा क्लीनर तो मात्र त्या रात्री त्या सावलीच्या तावडीत सापडला. तो माणूस पुढे म्हणाला, आणि म्हणूनच मी दुसऱ्याच दिवशी ही नोकरी सोडून दिली. आजही मला माहिती नाही तो मुलगा कोण होता आणि त्याने माझ्या क्लीनरलाच का मारलं. हा प्रश्न आजही माझ्या मनात जिवंत आहे. पण खरी अडचण इथे संपली नव्हती. तो म्हणाला, मालकाला वाटतं मी खोटं बोलून नोकरी सोडली. त्याच्यामध्ये माझा क्लीनर कुठेतरी दुसरीकडे कामाला गेला असेल, म्हणूनच तो माझे पैसे देत नाहीये. त्याची गोष्ट ऐकून मी पूर्ण विचारात पडलो. आता मी अशा प्रश्नांच्या वर्तुळात उभा होतो जिथे मला सत्य आणि खोटं यातला फरकच समजेनासा झाला होता. माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता, हा माणूस खरं बोलतोय की बाकीच्या सारखाच खोटं? थोड्या वेळाने तो माणूस तिथून निघून गेला आणि मी मालकाने दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरीसाठी निघालो. असं करत करत दिवस गेले, रात्र गेली आणि काम सुरूच राहिलं. पण 2 महिन्यानंतर माझा सामना पुन्हा त्याच रस्त्याशी झाला, त्या जुन्या शापित रूटची, ज्याबद्दल त्या माणसाने मला त्या रात्री सगळं सांगितलं होतं. पण वेळ गेल्यामुळे मी त्या रस्त्याबद्दल बरंच काही विसरलो होतो. त्या माणसाने सांगितलेल्या गोष्टीही आता माझ्या डोक्यात धुसर झाल्या होत्या. त्या रात्री मला त्या रूटवरून माल भरून गोदामात परत आणायचा होता. म्हणून ठरलेल्या वेळेला मी माझा रिकामा ट्रक घेऊन त्या अंधाऱ्या रस्त्यावर निघालो. त्यावेळी मला त्या रस्त्याची पूर्ण माहिती नव्हती, म्हणून मी माझ्या धुंदीत ट्रक वेगात चालवत होतो. रस्त्यात मला तोच गंजलेला बोर्ड दिसला, पण यावेळीही मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जसा मी त्या बोर्डाच्या पुढे गेलो तसाच अचानक माझा ट्रक जोरजोरात हलायला लागला. हेडलाईट्स आपोआप चालू बंद होऊ लागल्या. ट्रकचा बॅलन्स अचानक बिघडायला लागलं. एका क्षणासाठी माझ्या हातापायातलं रक्तच गोठलं, पण मी कसाबसा ट्रक कंट्रोल केला आणि बाजूला एका जागी थांबवला. ट्रक थांबला, पण हेडलाईट अजूनही लुकलुकत होती. मी घाबरून चारही बाजूंना पाहू लागलो आणि तेवढ्यात ट्रकच्या हेडलाईटसमोर एक मुलगा उभा दिसला. त्याच्या हातात लोखंडी रॉडसारखं काहीतरी होतं. तो मुलगा पाहताच माझ्या डोक्यात जणू एकदम वीज चमकली आणि एका क्षणात मला 2 महिन्यांपूर्वी त्या माणसाने सांगितलेली सगळी गोष्ट आठवली. आता माझ्या अंगातलं रक्त खरंच गोठलं होतं. माझ्या डोक्यात विचार घुमू लागले, हेच ते मूल याच्याबद्दल तो माणूस बोलला होता. आता माझ्या मेंदूने काम करणंच बंद केलं होतं. मी पूर्णपणे घाबरलो होतो. तो मुलगा अजून काही करायच्या आत मी एक क्षणाचाही विचार न करता ट्रकची चाबी फिरवली आणि ट्रकला रिव्हर्समध्ये टाकून पूर्ण वेगात मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी मी मागे काय आहे, कुठे जातोय, कशावर आदळेल काहीच विचार केला नाही. मी फक्त एकच गोष्ट केली, मी पळालो पूर्ण वेगाने, पूर्ण भीतीने आणि मागे एकदाही न पाहता मी थेट गोदामात परतलो. गोदामात पोहोचताच मी धापा टाकत सगळी घटना मालकाला सांगितली, पण त्यानेही माझ्यासोबत अगदी तसंच केलं जसे त्याने त्या दुसऱ्या माणसासोबत केलं होतं. त्याने माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्याला वाटलं मी खोटं बोलतोय. त्याने मला उलट खरं खोटं सुनावलं आणि शेवटी मला कामावरून काढून टाकलं. खरं सांगायचं तर मला नोकरी केल्याचं फारसं दुःख नाही, कारण त्या रात्री माझी नोकरी गेली असेल, पण माझा जीव वाचला आणि माझ्यासाठी तीच सर्वात मोठी गोष्ट होती. आता मी दुसऱ्या एका ठिकाणी काम करतो. काम अजूनही ट्रक ड्रायव्हिंगचंच आहे, पण फरक एवढाच, आता मी फक्त दिवसा गाडी चालवतो